कोकणामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची त्यांच्या मनात भावना आहे। शिवाय कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवींना चिंता आहे। महिनाभरामध्ये या संदर्भात राजन साळवी निर्णय घेतील असं कळतंय। या संदर्भात आपले प्रतिनिधी अमोल मोरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। अमोल, राजन साळवी यांच्या संदर्भात जी बातमी कळतीये त्याबद्दल आणखीन तपशीलवार सांगा। पूर्वी ही खूप महत्त्वाची घडामोड आहे, कारण की राजन साळवी अर्थात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर सुद्धा राजन साळवी जाणार एकनाथ शिंदे यांच्यासोबत अशी चर्चा होती, पण ते गेले नाहीत। अगदी एसीबीचा ज्यावेळेला त्यांच्या मागे ससेमिरा लागला, कुटुंबियांच्या मागे, नातेवाईकांच्या मागे, प्रियेच्या मागे, त्यावेळेला देखील त्यांनी ठाम भूमिका घेतली की मी कुठेही पक्षाला सोडून जाणार नाहीये। पण मागच्या काही दिवसांमधल्या राजन साळवी यांच्या जर का आपण मुवमेंट्स पाहिल्या किंवा मतदारसंघातल्या त्यांच्या मुवमेंट्स पाहिल्या किंवा निवडणुकीच्या काळामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप झाले, ज्या काही घडामोडी कोकणात स्थानिक पातळीवरती घडल्या, त्यामध्ये त्यांची एक भावना झालेली आहे की पक्षातले जे वरिष्ठ नेते स्थानिक पातळीवरचे त्यांनी कुठंतरी ह्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात काम केलं अशी त्यांची भावना आहे। आणि अर्थातच त्यातूनच ते हा निर्णय घेत आहेत। आणि एकंदरीत मी भविष्यात नेमकं काम करत असेल तर कुठल्या जोरावरती करायचं, किंवा वरिष्ठांकडून जर का डावललं जात असेल तर मी पक्ष बांधणी कुठल्या जोरावरती करायची, हा एक प्रश्न राजन साळवी यांच्या समोर आहे। आणि त्याच भूमिकेतून राजन साळवी हा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। आणि आपण 100% ही खात्री देऊन सांगतोय की हा निर्णय पुढच्या महिन्याभरामध्ये होऊ शकतो। आणि त्याबाबतची मनस्थिती सध्या अर्थात त्यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आता योग्य वेळ नाहीये, योग्य वेळी माझं योग्य उत्तर देईन असं फक्त मोगम उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती 100% कन्फर्म आहे आणि हा मोठा धक्का शिवसेनेला मानला जाऊ शकतो। पूर्वी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर महिन्याभरामध्ये हे औपचारिकरित्या कळेल, पण कोकणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।